अरे बाहेर दादा खाली तरी बसा, खाली तरी बसा. खाली बसून घ्या ना जुगल भाऊ, घूम खाली घेऊन बसा रे. भाऊ नीट, विठ्ठल भाऊ दिसलं पाहिजे वर घ्या. मोबाईल खाली घे ना, संपूर्ण कुटुंबासहित तुम्ही मतदान केलंय, काय सांगाल? रक्षाताई भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार आहे आणि रक्षाताई आमच्या परिवारातील एक सदस्य आहे. त्यामुळे परिवारातील साऱ्या सदस्यांनी जे मतदानास पात्र आहेत अशांनी या ठिकाणी एकत्र येऊन मतदान केलं. या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत आणि या देश अधिक विकसित व्हावा, अधिक विकासाच्या दृष्टीने या देशाने वाटचाल करावी, यासाठी त्यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून आम्ही सगळे या ठिकाणी मतदानास आलेलो आहे. मतदारांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतोय आणि लाईनमध्ये उभं राहून जवळजवळ 20-20 मिनिट, 25-25 मिनिट लागत आहे. मला आनंद आहे की मतदार उत्साहाने या ठिकाणी मतदानास येतोय. आज निसर्गानं सुद्धा साथ दिली असं एकंदरीत चित्र दिसतंय. भाऊ, खरं तर खूप ऊन असतं, पण आज मात्र अत्यंत ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ शकतोय. निश्चित मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यामध्ये 44-45 पर्यंत तापमान होतं, सेल्सिअस पर्यंत. आज थोडं पावसाचं वातावरण आहे आणि उन्हाने दडी मारलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार उत्साहाने येतो आहे. जर 44-45 सारखं तापमान राहिलं असतं तर मतदानावर त्याचा परिणाम झाला असता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असं मला वाटतं. मागच्या वेळेला लीड खूप मोठं होतं गेल्या 2 निवडणुकीमध्ये. यंदा तो लीड मताधिक्य वाढेल, आपली पण एक साथ आहे, तुम्ही निवडणूक खांद्यावर घेतलेलं दिसतंय. मतदानाच्या टक्केवारीवर लीड अवलंबून नसतो. त्यामुळे मतदानाची टक्केवारी नेमकी किती होईल यावरच लीडचा वाट बघावी लागतील. मला हे निश्चित माहिती आहे, विश्वास आहे माझा की रक्षाताई ह्या प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील. धन्यवाद. भाऊंना जाऊ द्या. रक्षा, तुम्ही थांबा. सुमित कुठे गेला? हा, चल तू घे आधी. कॉमन करण्यापेक्षा थांबला होता किंवा त्याला देऊन देऊ पहिला. कॉमन हॅलो, पाऊस येतोय. हॅलो, वरून राजाची कृपा. हो हो हो, रक्षा एक छत्री एकच आणली आहे का? देख रे. काही आज मतदानाचा हक्क या ठिकाणी आपण बजावलाय, काय? नक्कीच आपण बघू शकतो की खूप मोठ्या आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या उत्साहाने लोक ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील होत आहे. आज इथे मी माझ्या परिवारासोबत मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे की ह्या देशाचं नेतृत्व करायसाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा या देशाचा प्रधानमंत्री बनवायसाठी जनता ही सज्ज झालेली आहे आणि आज पूर्णपणे मतदानाच्या माध्यमातून जनता आम्हाला पाठिंबा देईल. एक मिनिट गणेश, एक मिनिट. सुमित बाजूला. रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचं मतदान सुरू झालंय. आणखीन याच मतदान प्रक्रियेमध्ये मतदार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत. मतदार रक्षा खडसे यांनी मतदान केलंय. कोणाला मतदान केलं? मी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आहे, विकासाच्या बाजूला मतदान केलेलं आहे. एक कार्यतत्पर प्रधानमंत्री बनवण्यासाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदींना मतदान केलंय. आपण बघतोय की पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आणखीन खरं तर हा भाग प्रचंड ऊन असतो आणि याच ठिकाणी भर पावसात सुद्धा मतदान करायला आले. बऱ्याच जणांची गर्दी आहे. निसर्गाचा आशीर्वाद म्हणायचा का? नक्कीच निसर्गाचा आशीर्वाद म्हणावाच लागेल, कारण की आपण बघू शकतो की मे महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यातलं टेम्परेचर हे जवळपास 45 डिग्रीपर्यंत असतं. एवढ्या उन्हात आम्ही प्रचार केलेला आहे
पण आज अचानकपणे वरुण राजाने सुद्धा ह्या पावसाच्या माध्यमातून आशीर्वाद दिलेला आहे. याचा अर्थ हा क्लिअर आहे की ह्यावेळेस विजय आमचा परत तिसऱ्यांदा पक्का आहे. मतदानाची टक्केवारी ह्या माध्यमातून वाढणार आहे आणि परत तिसऱ्यांदा मी ह्या जिल्ह्याचं ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करेल. काय सांगाल, शेतकरी बहुल सगळा असलेला हा भाग, पाऊस म्हटला, आणखीन खरं तर हा अवकाळी पाऊस म्हणता येईल, पण अवकाळी पाऊस सुद्धा हे चित्र दिलासा देणार आहे, पण शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो. बघा, शेतकरी नक्कीच आज आता मे महिन्यापासून शेतकरी आपल्या पिकांची पेरणी सुरू करत असतो आणि अपेक्षित असतो की पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला पाहिजे. हा जरी अवकाळी पाऊस जरी असेल, पण नक्कीच या माध्यमातून जे कोरडवाहू शेतकरी आहे, जे आतापासून पिकाची लागवड सुरू करतात, त्यांना हा फायदेशीर ठरणार आहे. शेती प्रश्न, त्याची जागृती महत्वाची. मतदार रक्षा खडसे यांनी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना मतदान केलंय. विजयाचा पूर्णपणे विश्वास व्यक्त करताय. वरुण राजानं दिलेली हजेरी आणि या पावसामध्ये होणारं मतदान हे रावेर लोकसभा मतदारसंघातलं नक्कीच लक्षणीय असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, कोथळी, मुक्ताईनगर. डन 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 डन.